नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे। आपण इंग्रजी भाषा कौशल्य भाग 7 यामध्ये ग्रामरमध्ये टेन्स हा भाग शिकणार आहोत। तर टेन्स म्हणजे काळ। टेन्स इज अ टर्म used in grammar to indicate the time of the action or event। इंग्रजी भाषेत 3 काळ आहेत। एक प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, 2 पास्ट टेन्स भूतकाळ, 3 फ्युचर टेन्स भविष्यकाळ। या प्रत्येकाचे 4 उपप्रकार आहेत। त्यापैकी पहिला प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ। 4 उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत। 1 सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ। 2 कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ। 3 परफेक्ट प्रेझेंट टेन्स पूर्ण वर्तमान काळ। 4 परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ। याबद्दल सविस्तर माहिती घेऊ। एक सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ। साध्या वर्तमान काळात दररोज घडणाऱ्या क्रियांचा अंतर्भाव केला जातो। उदाहरणार्थ 1 सूर्य पूर्वेस उगवतो। 2 रवी खोटे बोलतो। 3 रमेश अमेरिकेत राहतो। 4 तो सकाळी लवकर उठतो। 5 ते रोज 11 तास काम करतात। 6 कुत्रे भुंकतात। वरीलपैकी कुठल्याही वाक्यात क्रिया चालू दिसत नाही किंवा एखाद्या वेळेसच ही क्रिया होते असेही दिसत नाही। या नेहमीच्या क्रिया आहेत। सूर्याचे पूर्वेस उगवणं सर्वसामान्य सत्य आहे। खोटे बोलणं रवीची सवयच आहे आणि अमेरिकेत राहणं रमेशचं नेहमीचंच आहे। या सर्व वाक्यामध्ये साधा वर्तमान काळ आहे। एखादे सर्वसामान्य सत्य, एखाद्याची वर्तमान काळातील सवय किंवा नेहमी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतात। उपयोग नेहमीची क्रिया व्यक्त करण्यासाठी। आता ह्या साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स याचं सूत्र म्हणजे एखादं आपल्याला वाक्य जर समजून घ्यायचं असेल किंवा बनवायचं असेल तर ते सूत्र महत्त्वाचं आहे। तर सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र आहे कर्ता अधिक मूळ क्रियापद किंवा मूळ क्रियापदास यस, ईएस किंवा आयईएस प्रत्यय अधिक कर्म। आता यामध्ये कर्ता, त्या कर्त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो। क्रियापद म्हणजे वर्ब आणि कर्म म्हणजे ऑब्जेक्ट। यामध्ये यस, ईएस किंवा आयईएस जे प्रत्यय आहे याबद्दल थोडीशी माहिती घेऊया। तृतीय पुरुषी एकवचनी नाम सर्वनामानंतर येणाऱ्या क्रियापदास यस, ईएस किंवा आयईएस लागते। यस, ईएस किंवा आयईएस बद्दल थोडी माहिती घेऊया। क्रियापदाला यस लावताना क्रियापदाच्या स्पेलिंग शेवटी ओ, यस, एक्स, एस एच किंवा सी एच असल्यास यस ऐवजी ईएस लावावे। जसे एक्झाम्पल गो ह्या शेवटी ओ आलेला आहे म्हणून त्याला ईएस लागल्यानंतर गोज। पास त्या शेवटी एस आलेला आहे म्हणून त्याला ईएस लागेल पासेस। टॅक्स त्या शेवटी एक्स आलेला आहे म्हणून त्याला ईएस लागल्यानंतर टॅक्सेस। वॉश इथे एस एच हे शेवटी आलेलं आहे म्हणून इथे वॉशेस। वॉच सी एच आलेला आहे म्हणून वॉचेस। टीच या शेवटी सी एच आलेला आहे म्हणून टीचेस। त्यानंतर दुसऱ्या नियमामध्ये क्रियापदाच्या शेवटी वाय आल्यास वायचे आय करून ईएस लावावे। जसे एक्झाम्पल उदाहरण आहे
ट्राय, तर इथे शेवटी वाय आलेला आहे म्हणून वायचा लोप होऊन त्याचं आय होतो आणि ट्राईज असं होतं. स्टडी, त्या शेवटी वाय आलेला आहे म्हणून इथं वायचा लोप होईल आणि इथे ES लावताना वायच्या ऐवजी आय होईल आणि ES लागेल म्हणून स्टडीज. पण वायच्या आधी सोर आल्यास, म्हणजे आता इथे वायच्या अगोदर काय आलेलं आहे, तर वरती ट्रायमध्ये वायच्या अगोदर आर म्हणजे हे व्यंजन आलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्यामध्ये स्टडीमध्ये वायच्या अगोदर डी म्हणजे हे व्यंजन आलेलं आहे म्हणून इथे वायचा आय केला आपण आणि इथे ES लावलेला आहे. पण वायच्या आधी सोर आल्यास मात्र वायचे आय होत नाही, फक्त यस लावावे. म्हणजे एक्झाम्पल बघा इथे प्ले, आता इथे प्ले वाय शेवटी आलेला आहे, त्याला यस लावायचा का येस लावायचा हे ठरवताना जर वायच्या अगोदर व्यंजन जर असेल तर त्या वायचा लोप होऊन आय होतो आणि येस लागतो. इथे वायच्या अगोदर ए हे सोर आलेलं आहे म्हणून वायचा लोप होणार नाही, मग EHच्या ऐवजी फक्त एस लागेल. म्हणून इथे म्हणावं लागेल प्ले प्लेस, ओबे ओबेस, म्हणजे इथे फक्त एस लागेल. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, ह्याचं सूत्र आपण पाहिलं होतं. कर्ता अधिक मूळ क्रियापद किंवा मूळ क्रियापदास यस ES किंवा IES प्रत्यय अधिक कर्म. तर या सूत्रानुसार आपण एक तक्ता बघूया. त्यामध्ये गो हे क्रियापद चालूया. तर हा तक्ता अशा प्रकारे होईल. इथं वरच्या बाजूला एक वचन, त्यानंतर अनेक वचन आणि त्या इथे पुढे जे दिलेलं आहे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. आता एक वचनमध्ये प्रथम पुरुष आय आहे तर बनेन आय गो. त्यानंतर अनेक वचनमध्ये आयचा अनेक वचन उई होतं तर उई गो. द्वितीय पुरुष यू म्हणजे तू, तर यू गो आणि त्याचं अनेक वचन यू म्हणजे तुम्ही, तर यू गो. आणि तृतीय पुरुष ही सी इट, तर ह्या ही म्हणजे पुरुषवाचक जर करता असेल तर ही, स्त्रीवाचक जर करता असेल एकवचनी तर सी आणि नपुंसकलिंग असेल तर इट. तर ह्या तृतीय पुरुष जे करते आहेत त्यापुढे क्रियापदाला यस किंवा ES किंवा IES जे आपण मगाशी नियम पाहिले तर ते कसे लावायचे ते पाहिलं आहे. तर ह्या तृतीय पुरुषी कर्त्यांपुढं ते येतात. त्यामुळे इथे ही सी इट ह्यापुढे गो ह्या क्रियापदाला ES, कारण इथं ओ शेवटी आलेलं आहे त्याचं म्हणून ES हे प्रत्यय लागेल म्हणून गोज. तर ही सी इट ह्याचं अनेक वचन दे होतं तर दे गो. तर ही जी वाक्य जी तक्ता जो आहे ह्याच्यावरून आपण वाक्य जर बनवायचं झालं म्हणजे सेंटेन्स, तर पहिलं सेंटेन्स असं होईल आय गो टू स्कूल म्हणजे मी शाळेत जातो. वी गो टू स्कूल आम्ही शाळेत जातो. तिसरं यू गो टू स्कूल तू शाळेत जातो. ही सी इट गोज टू स्कूल म्हणजे ह्याच्यातून आता 3 वाक्य बनतील, ती एकत्र दिलेले आहेत. तर ही गोज टू स्कूल म्हणजे तो शाळेत जातो. सी गोज टू स्कूल म्हणजे ती शाळेत जाते आणि इट गोज टू स्कूल ते शाळेत जातो. आता 5वं आहे दे गो टू स्कूल ते शाळेत जातात. आता आणखी एक वाक्य बघूया. स्वप्नील गोज टू स्कूल स्वप्नील शाळेत जातो. अशा प्रकारे अनेक वाक्य तयार होतात. तुमच्या सरावासाठी वरील सूत्राचा वापर करून तुम्ही राईट, त्याला ES लागल्यानंतर राईट्स हे क्रियापद वापर करून तुम्ही वाक्य तयार करा. उपयोग, आता हा जो आपण साधा वर्तमान काळ पाहिला त्याचा उपयोग कुठे कुठे होतो हे आपण बघणार आहोत. वर्तमान काळातील सवयी दाखवण्यासाठी उदाहरणार्थ आय ऑलवेज टेक माय कॉफी विदाउट शुगर. दुसरा आहे अंकिता गेट्स अप ॲट 5 o'clock एव्हरी डे. तिसरं आहे माय ब्रदर
ऑप्टेन गोज टू सी इंग्लिश फिल्म्स. त्यानंतर आणखी एक उपयोग आहे शास्त्रीय सत्य म्हणजे फॅक्ट्स सांगण्यासाठी. एक, वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. 2, द सन रायजेस इन द ईस्ट. तिसरा आहे द इव्हिनिंग सन कास्ट्स लॉंग शॅडो. त्यानंतर आणखी एक उपयोग आहे सद्यस्थितीतील कामकाज किंवा कृती दाखवण्यासाठी. त्यामध्ये एक, माय ब्रदर वर्क्स इन अ बँक. दुसरा आहे एक्सप्रेस बसेस डोंट स्टॉप ॲट दिस प्लेस. आणि तिसरा आहे व्हेजिटेबल्स कम हिअर फ्रॉम द विलेज. आता मराठीमधून या जे काळ आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, या काळामध्ये वाक्य इंग्रजीमध्ये कशी रूपांतर करायची ती आपण बघणार आहोत. एक्झाम्पल, उदाहरण आहे पहिलं, मी जातो म्हणजे आय गो. त्यामध्ये कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे आय गो. दुसरा आहे मी तेथे जातो, आय गो देअर. पुढे मी तिथे दररोज जातो, आय गो देअर एव्हरी डे. त्यानंतर मी दररोज 10 तास काम करतो, आय वर्क 10 hours एव्हरी डे. ते दिवसभर काम करतात, दे वर्क ऑल डेज. ते दररोज इथे येतात, दे कम हिअर एव्हरी डे. तू आनंदी दिसतोस, यू लुक हॅप्पी. तू या ड्रेसमध्ये छान दिसतोस, यू लुक नाईस इन दिस ड्रेस. तो इथे येतो, ही कम्स हिअर. तो आनंदी दिसतो, ही लुक्स हॅप्पी. तो अमेरिकेत राहतो, ही लिव्ज इन अमेरिका. सूर्य पूर्वेस उगवतो, द सन रायजेस इन द ईस्ट. सूर्य पश्चिमेस मावळतो, द सन सेट इन द वेस्ट. कुत्रे भुंकतात, डॉग्स बार्क. कुत्रा भुंकतो, अ डॉग बार्क्स. सूर्य चमकतो, द सन शाईन्स. तारे चमकतात, द स्टार ट्विंकल. मला वाटतं, आय थिंक. तुला वाटतं, यू थिंक. त्याला वाटतं, ही थिंक. त्यांना वाटतं, दे थिंक. मी खोटे बोलतो, आय लाय. तू खोटे बोलतोस, यू लाय. तो खोटे बोलतो, ही लाईज. ते खोटे बोलतात, दे लाय. मी माझी चूक मान्य करतो. आता इथं मान्य करणे म्हणजे ॲडमिट हा शब्द आहे. तर वाक्य असं बनेल, आय ॲडमिट माय मिस्टेक. मी शाळेत सायकलने जातो, आय गो टू स्कूल बाय सायकल. मी दररोज एक इंग्रजीच्या क्लासला जातो, आय गो टू ॲन इंग्लिश क्लास एव्हरी डे. मी स्वतःला सुदैवी समजतो. आता समजणे म्हणजे कन्सिडर. तर वाक्य असं बनेल, आय कन्सिडर माय सेल्फ लक्की. पुढे पक्षी घरटी बांधतात, बर्ड्स बिल्ड नेस्ट. कावळे कावकाव करतात, क्राऊज काव. आता कावकाव करणे म्हणजे काव असा शब्द आहे. या झाडांना हिवाळ्यात फुले येतात, दीज प्लॅन्ट्स फ्लावर इन विंटर. लोकांना लहान भाषण आवडतं, पीपल लाईक अ शॉर्ट स्पीच. काही प्राणी रात्री शिकार करतात, सम ॲनिमल्स हंट
at night. दुकान रात्री 9 वाजता बंद होतात. Shops shut at 9 p.m. आमचं दुकान रात्री 9 वाजता बंद होतं. Our shop shuts at 9 p.m. आमचं दुकान सकाळी 9 वाजता उघडतं. Our shop opens at 9 a.m. क्लास बरोबर 5:30 वाजता म्हणजे 5:30 वाजता सुरू होतो. The class start at 5:30 sharp. क्लास 7 वाजता संपतो. The class finish at 7. दिवाळी वर्षात एकदा येते. दिवाळी comes once a year. दिल्लीला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येते. The train for Delhi arrives on platform number 1. माझी त्वचा हिवाळ्यात खूप कोरडी पडते. My skin gets very dry in winter. आकाशातून पृथ्वी खूप सुंदर दिसते. Earth looks extremely beautiful from space. तो अस्खलित इंग्रजी बोलतो. He speaks fluent English. तो महिन्याला 5 अंकी पगार कमवतो. He earns a 5-figure salary per month. हे घड्याळ अचूक वेळ दाखवते. This watch shows the correct time. माझे आजोबा रोज सकाळी 4 वाजता उठतात. My grandfather gets up at 4 every morning. ती तिच्या आईसारखी दिसते. She looks like her mother. हा रस्ता मुंबईला जातो. This road goes to मुंबई. ही बस पुण्याला जाते. This bus goes to पुणे. मुंबईला जाणारी बस रात्री 9 वाजता सुटते. The bus for मुंबई leaves at 9 p.m. त्याला काहीतरी हवं आहे किंवा त्याला काहीतरी पाहिजे. यासाठी वाक्य बनेल He wants something. मला तुझा सल्ला हवा आहे किंवा मला तुझा सल्ला पाहिजे. I want your advice. माझा अंदाज आहे की तो इथे पुन्हा येणार नाही. I guess that he will not come here again. मला हे माहीत आहे. I know this. त्याला हे माहीत आहे. He know this. तो या कंपनीचा प्रमुख आहे. He heads this company. मी तुझ्याशी सहमत आहे. I agree with you. आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. We need your help. माझा विश्वास आहे की परमेश्वर आहे. I believe that God exists. मला आशा आहे. I hope. त्याला आशा आहे. He hopes. त्याच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे. He lacks self confidence. हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे. This all depend on you. तो निश्चितपणे स्तुतीस पात्र आहे. He certainly deserves praise. माझी पुढच्या वर्षी अमेरिकेला जाण्याची योजना आहे. I intend किंवा इथे plan to go to
अमेरिका नेक्स्ट इयर. आता इंटेंड किंवा प्लॅन हा दोनपैकी एक शब्द तुम्ही वापरू शकता. म्हणजे इथे दोन वाक्य आहेत. असंही बनू शकतं की आय इंटेंड टू गो टू अमेरिका नेक्स्ट इयर किंवा आय प्लॅन टू गो टू अमेरिका नेक्स्ट इयर. त्याला मधुमेहाचा त्रास आहे. ही सफर्स फ्रॉम डायबिटीज. या पुस्तकाची किंमत 80 रुपये आहे. दिस बुक कॉस्ट 80 रुपीज. तो माझे 100 रुपये देणे आहे. ही ओन्स मी ₹100. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. वी शेअर, इथं ब्रॅकेटमध्ये इन हा शब्द वापरला आहे, तर इथं तुम्ही तो इन वापरून बी शब्द वाक्य बनवू शकता. तर वी शेअर युअर सॉरो किंवा वी इन युअर सॉरो असे वाक्य बनेल त्यामध्ये. माझी तुझ्या वडिलांना भेटण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट टू मीट युअर फादर. तुला आत्ता एक चांगली झापड पाहिजे. यू वॉन्ट अ गुड स्लॅप नाव. काही उभयन्वयी अवयव जसे वेन, अंटिल, ॲज सून ॲज, आफ्टर आणि बिफोर यांच्यानंतर साधा भविष्यकाळ दर्शवण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरला जातो. म्हणजे वाक्य साध्या भविष्यकाळाचं असतं, पण रचना मात्र साध्या वर्तमान काळाची असते. तर बघूया आपण एक्झाम्पलमध्ये उदाहरणाचं. पहिले एक, तो आल्याबरोबर आपण निघू. म्हणजे वी शाल लिव्ह ॲज सून ॲज ही कम्स. दुसरं, तो विचारेल तेव्हा मी त्याला याबद्दल सांगेन. आय शाल टेल हिम अबाउट दिस वेन ही आस्क्स. तिसरा आहे, तो विचारेपर्यंत मी त्याला याबद्दल सांगणार नाही. आय शाल नॉट टेल हिम अबाउट दिस अंटिल ही आस्क. 4, मी येईपर्यंत वाट पहा किंवा थांब. वेट अंटिल आय कम. 5 आहे, बाहेर जाण्यापूर्वी सर्व खिडक्या बंद कर. शट ऑल द विंडोज बिफोर यू गो आउट. 6 आहे, बस येईपर्यंत मी तुझ्यासोबत थांबेन. आय शाल स्टे विथ यू टिल द बस कम्स. आता ह्या सगळ्या वाक्यांमध्ये ह्या जे वेन, अंटिल, ॲज सून ॲज, आफ्टर आणि बिफोर आणि टिल हे जे उभयन्वयी शब्द आहेत, त्यानंतरचं वाक्य हे साध्या वर्तमान काळाचं आहे. पण तो जो आहे वाक्य रचना जरी साध्या वर्तमान काळाची असली तरी त्याचा अर्थ जो आहे तो साधा भविष्यकाळाचा आहे, दर्शवण्यासाठी वापरलेला आहे. आणखी एक बघूया आपण बदल. झालेल्या गोष्टींबद्दल सांगताना, आता झालेल्या गोष्टी म्हणजे भूतकाळातल्या, पण इथे रचना मात्र साध्या वर्तमान काळाची असते. जसं एक्झाम्पलमध्ये भारताने अंतिम सामना जिंकला. इंडिया विन्स द फायनल. ही सगळी उदाहरणं आपण साध्या वर्तमान काळातली सिम्पल प्रेझेंट टेन्समधली शिकलो. सविस्तरपणे त्याची उदाहरणंसुद्धा पाहिली. या उदाहरणांचा सराव करा. आणखी असेच काही वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. दुसरा जो प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस ऑर प्रोग्रेसिव्ह टेन्स. अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळात क्रिया ही चालू असते. बोलण्याच्या वेळेपर्यंत ती क्रिया सुरू असते. सूत्र आहे कर्ता अधिक एम किंवा इज किंवा आर अधिक मुख्य मूळ क्रियापदास ING प्रत्यय अधिक कर्म. आता यामध्ये कर्ता जो असतो त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो.
यामध्ये एम इज आर हे जे आलेलं आहे ते सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याला आपण हेल्पिंग वर्ब जे आहे असं म्हणतो. कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. या सूत्रामध्ये आय एन जी हे जे क्रियापदाला प्रत्यय लावायचा आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. क्रियापदाचे चौथे रूप म्हणजे आय एन जी रूप. आय एन जी लावताना हे जे नियम आहेत ते थोडेसे लक्षात ठेवा. त्यातला पहिला नियम आहे, क्रियापदाच्या शेवटी ई आल्यास ई काढून आय एन जी लावतात. एक्झाम्पल, उदाहरणार्थ कम. आता हा कम जे क्रियापद आहे त्या शेवटी ई हा जो शब्द आलेला आहे, मूळ अक्षर आलेलं आहे ते काढायचे आपल्याला. तर कधी काढायचे तर त्यामध्ये आय एन जी हा लावताना. तर कम अधिक आय एन जी तर कमिंग, तर इथे ई निघून जाईन आणि इथे कमिंग असं शब्द बनेन. राईट, तर ह्याच्या शेवटीसुद्धा ई आलेला आहे तर तो ई निघून त्याला आय एन जी लागल्यानंतर रायटिंग असा होईल. तर पहिला जो यामध्ये नियम आहे की जे क्रियापद आहे मूळ क्रियापद त्या शेवटी ई आल्यास आय एन जी लावताना ई काढून आय एन जी लावायचा आहे. दुसरा नियम आहे, क्रियापदामध्ये शेवटच्या अक्षरापूर्वी एक स्वर आल्यास त्या क्रियापदाला आय एन जी लावताना शेवटचे अक्षर दोनदा लिहितात. आता हे व्यवस्थित लक्षात ठेवा की जे आपण आय एन जी प्रत्यय लावताना जर जे क्रियापद आहे त्या क्रियापदाच्या शेवटच्या अक्षराच्या अगोदर जर स्वर आला असेल तर आपण त्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर दोनदा करणार आहे. जसं उदाहरणार्थ एक्झाम्पल बघूया, स्टॉप. तर ह्यामध्ये जो शेवटचं अक्षर पी आहे त्याच्या अगोदर ओ हे स्वर आलेला आहे म्हणून त्यामध्ये आय एन जी मिळवताना आपल्याला हा पी जो आहे दोनदा लिहावा लागेल म्हणजे स्टॉपिंग असं होईल. त्यानंतर सीट ह्या जे क्रियापद आहे त्या शेवटी टी आहे आणि त्याच्या अगोदर आय हे स्वर आलेला आहे म्हणून हे टी हा दोनदा होईल. तर त्यामध्ये आय एन जी प्रत्यय जर आपल्याला मिळवायचा असेल तर टीला डबल करावं लागेल म्हणजे सिटिंग असा होईल. त्यानंतर रन, तर यनच्या अगोदर यू हे स्वर आलेलं आहे म्हणून इथे यन डबल होईल म्हणजे रनिंग. तर इथे अक्षर दोनदा कधी होतात हे तुम्हाला ह्या एक्झाम्पलवरून कळेल. त्यानंतर त्या पुढचा नियम आहे, क्रियापदाच्या शेवटी आय आणि ई असा जर शेवट असेल तर असल्यास आय ई चे वाय होते म्हणजे आई काढायचा आणि त्या जागी वाय घ्यायचा. एक्झाम्पल, इथे लाय अधिक आय एन जी, तर इथे आय आणि ई काढून लाईंग असं होतं, तिथं आय टाकायचं आहे. आय आणि ईच्या जागी वाय येतो आणि मी लाईंग आय एन जी प्रत्यय लागून होऊन जाईल. तर इथे आय आणि ई हा काढायचा आहे आणि त्या जागी वाय टाकायचा. त्यानंतर डाय अधिक आय एन जी डाईंग, तर इथं आय आणि ई काढून त्या जागी वाय झाला आहे आणि आय एन जी प्रत्यय लागलेला आहे. तर ह्या पद्धतीने हा तिसरा नियम होता. आणखी एक नियम आहे यामध्ये, क्रियापदाच्या शेवटी वाय असल्यास आय एन जी लावताना वाय काढले जात नाही, फक्त आय एन जी लावतात. आता जे क्रियापद वर्ब जे आहे मूळ क्रियापद त्या शेवटी फक्त वाय आला असेल तर तो वाय काढायचा नाही तर त्याला डायरेक्ट आय एन जी प्रत्यय लावायचा. म्हणजे ते एक्झाम्पल आहे, ट्राय अधिक आय एन जी ट्राईंग, स्टडी अधिक आय एन जी स्टडिंग आणि वरी अधिक आय एन जी वरिंग. तर हे लक्षात ठेवा. तर इथे पुढे हे जे नियम तुम्हाला उपयोगी पडतील. तर ह्या पद्धतीने हे आय एन जी जे क्रियापदाचं चौथं रूप आहे त्याचे व्यवस्थित नियम लक्षात ठेवले तर आपल्याला आय एन जी प्रत्यय लावताना अडचण येणार नाही. प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ ह्याचं जे सूत्र पाहिलं होतं आपण, कर्ता अधिक एम किंवा इज किंवा आर अधिक मुख्य मूळ क्रियापदास आय एन जी प्रत्यय अधिक कर्म. यानुसार एक आपण तक्ता बघूया. तर ह्या तक्त्यामध्ये एकवचन, अनेकवचन, त्यानंतर प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. तर एकवचनमध्ये आय, त्यापुढे एम येतं
आयचं अनेक वचन उई, त्यापुढं आर येतं. द्वितीय पुरुष यू, तू, त्यापुढं आर येतं. आणि त्याचं अनेक वचन यू, तुम्ही, त्यापुढं सुद्धा आर येतं. आता हा जो तृतीय पुरुषी कर्ता आहे, ही, सी, इट, तुम्हाला माहितीच आहे. पुरुषवाचक कर्ता असेल तर ही, स्त्रीवाचक कर्ता असेल तर सी, आणि नपुंसकलिंग कर्ता असेल तर इट. तर ह्या तृतीय पुरुषी जे कर्ते आहेत त्यापुढे इज हे सहाय्यकारी क्रियापद येतं, आणि ह्या सगळ्यांचं अनेक वचन दे, त्यापुढं आर येतं. यानुसार जे वाक्य असे बनतील: आय एम गोईंग टू स्कूल, म्हणजे मी शाळेत जात आहे. वी आर गोईंग टू स्कूल, आम्ही शाळेत जात आहेत. यू आर गोईंग टू स्कूल, तू किंवा तुम्ही शाळेत जात आहेत. ही, सी, इट इज गोईंग टू स्कूल, तो, ती, ते शाळेत जात आहे. आता ही 3 वाक्य आहेत. ती 3 वाक्य ही इज गोईंग टू स्कूल, सी इज गोईंग टू स्कूल, इट इज गोईंग टू स्कूल अशी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला लिहिता येऊ शकते. ते एकत्र दिलेले आहे. त्यानंतर दे आर गोईंग टू स्कूल, ते शाळेत जात आहेत. अशा प्रकारे वाक्य तयार होतात. तर ह्या जो तक्ता आपण तयार केला आहे, तर ह्या तक्त्यानुसार वाक्य जशी बनवली तसं तुम्ही प्रॅक्टिससाठी किंवा सरावासाठी इट आणि त्याला ING प्रत्यय लावल्यानंतर इटिंग हे क्रियापद वापर करून तुम्ही वाक्य तयार करा. आता ह्या काळाचा उपयोग बघूया आपण. बोलण्याच्या वेळेपर्यंत सुरू असलेल्या क्रिया सांगण्यासाठी. उदाहरणार्थ, एक, माय फादर इज रीडिंग द न्यूजपेपर. दुसरा आहे, दे आर वॉचिंग अ क्रिकेट मॅच. तिसरा आहे, सी इज ट्राईंग टू सॉल्व अ प्रॉब्लेम इन मॅथ्स. दुसरा उपयोग आहे प्रोग्रेसमध्ये असलेली कृती दाखवण्यासाठी. एक, माय फ्रेंड इज रायटिंग अ बुक ऑन इंग्लिश ग्रामर. दुसरा आहे, आय एम लर्निंग टू ड्राईव्ह अ कार. तिसरा आहे, जया इज प्रॅक्टिसिंग योगा दिस डेज. तिसरा उपयोग आहे साधा भविष्यकाळ सांगण्यासाठी. एक, द ट्रेन इज अरायव्हिंग 2 hours लेट. 2, द न्यू टीचर इज कमिंग टुमॉरो. 3, आय एम गोईंग टू मुंबई ॲट नाईट. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ. क्रिया चालू आहे चा अर्थ क्रिया वाक्य सांगता क्षणी सुरू आहे असा होतो. तो वर्तमानपत्र वाचत आहे म्हणजे आत्ता वाचत आहे, किंवा क्रिया वाक्य सांगता क्षणी सुरू नसली तरी वर्तमान काळात मात्र सुरू आहे असाही अर्थ होतो. जसे, तो आजकाल इंग्रजी शिकत आहे. जवळचे भविष्य दर्शवण्यासाठी सुद्धा हा काळ वापरला जाऊ शकतो. जसे, त्याचे नवीन पुस्तक लवकरच येत आहे. आता या काळामध्ये जी मराठी वाक्ये आहे ती इंग्रजीमध्ये कशी सूत्रानुसार रूपांतरित होतील ती आपण बघणार आहोत. एक एक्झाम्पलमध्ये, एक, मी जात आहे, आय एम गोईंग. 2, तो जात आहे, ही इज गोईंग. 3, ते जात आहेत, दे आर गोईंग. 4, मी येत आहे, आय एम कमिंग. 5, तो येत आहे, ही इज कमिंग. 6, ते येत आहेत, दे आर कमिंग. 7, दिवाळी येत आहे, दिवाळी इज कमिंग. 8, मी आत्ता निघत आहे, आय एम लिव्हिंग नाव. 9, मी इंग्रजी शिकत आहे, आय एम लर्निंग इंग्लिश. 10, मी शिकवत आहे, आय एम टीचिंग. 11, मी बसची वाट पाहत आहे, आय एम वेटिंग फॉर द बस. 12, तू मला गोंधळात पाडत आहेस, यू आर कन्फ्युजिंग मी.
13 तो आत्ता कमवत आहे. ही इज अर्निंग नाव. तू थंडीने थरथरत आहेस. यू आर शिवरिंग विथ कोल्ड. 15 तू मूर्खाप्रमाणे वागत आहेस. यू आर बिहेविंग लाईक अ फूल. 16 हे माझं सगळं अंग दुखत आहे. माय बॉडी इज ॲकिंग. ॲकिंग इथे ब्रॅकेटमध्ये दिले दुखणे म्हणजे ॲकिंग ब्रॅकेटमध्ये ऑल ओव्हर हा शब्दसुद्धा वापरू शकता तुम्ही. माय बॉडी इज ऑल ओव्हर किंवा ॲकिंग. माझी पाठ दुखत आहे. माय बॅक इज ॲकिंग. तुझा चहा थंड होत आहे. युअर टी इज गेटिंग कोल्ड. बस भाडे पुन्हा वाढत आहेत. बस फेअर आर गोईंग अप अगेन. तुझे हात खूप थंड लागत आहेत. युअर हँड्स आर फीलिंग व्हेरी कोल्ड. माझे डोळे चुरचूर करत आहेत. माय आईज आर स्टिंगिंग. 21 आहे मला आज खूप बरं वाटत आहे. आय एम फीलिंग आता इथं ब्रॅकेटमध्ये व्हेरी मच बेटर टुडे. 23 आहे आज माणूस स्वतःच्या विनाशाकडे वेगाने जात आहे. टुडे मॅन इज रॅपिडली मूव्हिंग टुवर्ड्स हिज ओन डिस्ट्रक्शन. मी खरं सांगत आहे. आय एम टेलिंग द ट्रूथ. 25 आहे तू खोटे बोलत आहेस. आता इथं खोटे बोलणे म्हणजे लाय आणि त्याला ING प्रत्यय लावला की लाईंग होतं. त्याचं इंग्रजीमध्ये होईन यू आर लाईंग. 26 पाईपमधून पाणी गळत आहे. वॉटर इज लिंकिंग फ्रॉम द पाईप. 27 तो मानसशास्त्रात MA करत आहे. ही इज डुईंग ॲन MA इन फिजिओलॉजी. 28 तुझी साडी चिखलात फरफटत आहे. युअर साडी इज ट्रिलिंग इन द मड. माझं घड्याळ पुढे जात आहे. माय वॉच इज ग्रेनिंग टाईम. माझं घड्याळ मागे जात आहे. माय वॉच इज लॉसिंग टाईम. तुझी पिशवी माझ्या पायाला लागत आहे. युअर बॅग इज हिटिंग माय लेग. 32 आहे मी खरेदीला जात आहे. आय एम गोईंग शॉपिंग. नदी भरून वाहत आहे. द रिव्हर इज रनिंग फुल. विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी उदाहरणं प्रेझेंट कंटिन्यूस म्हणजेच प्रोग्रेसिव्ह टेन्स अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळाची होती. अशीच वेगवेगळी उदाहरणं या काळामधली शोधून काढा, ती लिहा आणि सराव करा. पुढे बघणार आहोत आपण तिसरा परफेक्ट प्रेझेंट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. वर्तमान काळात नुकत्याच पूर्ण झालेल्या क्रियांसाठी हा काळ वापरतात. सूत्र आहे कर्ता अधिक हॅव किंवा हॅज अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म. तर कर्ता म्हणजे आपल्याला माहितीच आहे सब्जेक्ट. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब ह्यामध्ये हॅव आणि हॅज हे वापर करायचा आहे. क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल आणि कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. या काळाचा तक्ता बघूया आपण. एकवचन, अनेक वचन, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. प्रथम पुरुषमध्ये आय, त्यापुढं हॅव येतं. आयचे अनेक वचन वी होतं, त्यापुढं हॅव. द्वितीय पुरुष यू, तू, त्यापुढं हॅव येतं आणि त्याचं अनेक वचन यू, तुम्ही, त्यापुढं हॅव येतं. फक्त तृतीय पुरुष जे कर्ते आहेत ही, सी, इट. ही हा पुरुषवाचक आहे, सी स्त्रीवाचक आणि इट हा नपुंसकलिंग कर्ता आहे. ह्या तिन्ही कर्त्या ज्या आहेत एकवचनीमध्ये त्यापुढं हॅज हे येतं आणि ह्या तिघांचं अनेक वचन दे, त्यापुढं हॅव. म्हणजे हे फक्त तृतीय पुरुष जे कर्ते आहेत त्यापुढं हॅज येणार आहे. तर ह्याप्रमाणे आपण सेंटेन्स बनवूया.
पहिला आहे आय हॅव इटन अ मँगो. मी एक आंबा खाल्लेला आहे. वी हॅव इटन अ मँगो. आम्ही एक आंबा खाल्लेला आहे. यू हॅव इटन अ मँगो. तू किंवा तुम्ही एक आंबा खाल्लेला आहेस. ही सी इट हॅज इटन अ मँगो. आता ही सी इट हे 3 वाक्य आहेत. ही हॅज इटन अ मँगो, सी हॅज इटन अ मँगो आणि इट हॅज इटन अ मँगो. मग हे तिन्ही वाक्य एकत्र मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेत. तुम्ही वेगवेगळे करून लिहू शकता. तर त्याने किंवा तिने किंवा ते एक आंबा खाल्लेला आहे. 5वा आहे दे हॅव इटन अ मँगो. त्यांनी एक आंबा खाल्लेला आहे. अशा प्रकारे अनेक वाक्य तयार होतात. इथे उदाहरणासाठी, प्रॅक्टिससाठी, सरावासाठी ॲक्ट आणि त्याचं तिसरं रूप आहे ॲक्ट, ईडी लागतो त्याला. आणि हे क्रियापद वापर करून तुम्ही वाक्य तयार करा. या काळाचा उपयोग बघूया आपण. भूतकाळात पूर्ण झालेली परंतु वर्तमानाशी संबंधित असलेली क्रिया दाखवण्यासाठी. 1. द बॉईज हॅव गॉन फॉर अ पिकनिक. दुसरा आहे टू प्रिझनर्स हॅव इस्केप फ्रॉम द जेल. तिसरा आहे आय हॅव सीन द ताजमहल. या काळामध्ये मराठीतलं वाक्य इंग्रजीमध्ये कसं लिहायचं ते आपण उदाहरणावरून बघणार आहोत. एक्झाम्पल. 1. तो आला आहे. ही हॅज कम. 2. ते आले आहेत. दे हॅव कम. 3. मी आलो आहे. आय हॅव कम. 4. तू आला आहेस. यू हॅव कम. 5. मी हे पुस्तक वाचलं आहे किंवा वाचले. आय हॅव रीड दिस बुक. 6. मी त्याला पत्र पाठवलं आहे. आय हॅव सेंट हिम अ लेटर. 7. मी त्याची परवानगी घेतली आहे. आय हॅव टेकन हिज परमिशन. 8. तू खूप बदलला आहेस. यू हॅव चेंज अ लॉट. 9. किमती पुन्हा वाढल्या आहेत. प्राइजेस हॅव रायझन अगेन. 10. तू आत्ता बाप झाला आहेस. यू हॅव बिकम अ फादर नाव. 11. आमच्या बॉसने मीटिंग बोलवली आहे. आवर बॉस हॅज कॉल अ मीटिंग. 12. मला सर्दी झाली आहे. आय हॅव गॉट अ कोल्ड. 13. त्याला सर्दी झाली आहे. ही हॅज गॉट अ कोल्ड. 14. त्याला ताप आला आहे. ही हॅज गॉट अ फेवर. 15. आमच्या मुलाचे दात पडायला लागले आहे. आवर बेबीज टीथ हॅव स्टार्टेड टू फॉल आउट. 16. मी वेळापत्रकाच्या खूप मागे पडलो आहे. आय हॅव फॉलन व्हेरी मच बिहाइंड द टाइम टेबल. 17 आहे मला हे समजलं आहे किंवा समजले. आय हॅव अंडरस्टूड दिस. 18 आहे मला टेबलाखाली एक 5 रुपयाची नोट सापडली आहे. आय हॅव फाउंड अ 5 रुपी नोट अंडर द टेबल. 19 आहे गेल्या 24 तासात माझं घड्याळ 10 मिनिटे पुढे गेलं आहे किंवा गेले. माय वॉच हॅज ग्रेन, इथं कंसामध्ये बाय आहे, 10 मिनिट्स ओव्हर द लास्ट 24 hours. 20 शेजारच्या कुत्र्याने मला पुन्हा चावलाय. नेक्स्ट डोअर्स डॉग हॅज बिटन मी अगेन. मी कारमध्ये 500 रुपयाचं पेट्रोल टाकलंय. आय हॅव पुट 500 रुपीज वर्थ ऑफ पेट्रोल इन टू द कार. या पुढचा काळ आहे 4. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. पूर्ण अपूर्ण वर्तमान काळात क्रिया अर्धी पूर्ण तर अर्धी चालू असते. या काळाचं सूत्र आहे कर्ता अधिक हॅव बीन किंवा हॅज बीन अधिक मूळ क्रियापदास ING प्रत्यय अधिक कर्म. आता मागच्या काळाप्रमाणे हा याचा तक्ता बनवूया आपण. याच्यामध्ये एकवचन, अनेक वचन, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. तर आय पुढं आय हॅव बीन, आयचं अनेक वचन वी, त्यापुढं वी हॅव बीन,
द्वितीय पुरुष यू म्हणजे तू, त्याचं अनेक वचन यूच असतं, तर यू हॅव बीन. तृतीय पुरुष ही सी इट, त्यापुढे हॅज बीन असं लागेल आणि यांचं अनेक वचन दे, तर दे हॅव बीन. या तक्त्यानुसार सेंटेन्स एक, आय हॅव बीन इटिंग मँगोज, मी आंबे खात आलेलो आहे. 2, वी हॅव बीन इटिंग मँगोज, आम्ही आंबे खात आलेलो आहे. 3, यू हॅव बीन इटिंग मँगोज, तू किंवा तुम्ही आंबे खात आलेलो आहे. 4, ही सी इट हॅज बीन इटिंग मँगोज, तो ते आंबे खात आलेला आहे. 5, दे हॅव बीन इटिंग मँगोज, ते आंबे खात आलेलो आहे. अशा प्रकारे अनेक वाक्य तयार होतात. अशीच वाक्य आस्क आणि आस्किंग हे क्रियापद वापर करून तुम्ही वाक्य तयार करा. एक्झाम्पल बघूया. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स द लास्ट 3 years. समवन हॅज बीन रायटिंग विथ माय पेन. उपयोग बघूया. भूतकाळात निश्चित वेळेत सुरू झालेली आणि वर्तमान काळापर्यंत सुरू असलेली क्रिया दाखवण्यासाठी. 1, ही हॅज बीन वेस्टिंग हिज टाईम सिन्स मॉर्निंग. 2, ही हॅज बीन स्पीकिंग फॉर ॲन आवर नाव. 3, सी हॅज बीन वेटिंग देअर फॉर हाफ ॲन आवर. भूतकाळात खूप आधीपासून सुरू झालेली क्रिया अद्याप सुरू आहे किंवा नुकतीच संपली आहे असे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. यामध्ये आपण मराठीमधून जी वाक्य आहेत ती इंग्रजीमध्ये कशी रूपांतरित होतात. एक्झाम्पल बघूया आपण. 1, मी सकाळपासून त्याची वाट पाहतोय, तो अद्याप आलेला नाही. आय हॅव बीन वेटिंग फॉर हिम सिन्स मॉर्निंग, ही हॅजंट कम एट. 2, मी तुझी सकाळपासून वाट पाहतोय, तुला इतका उशीर का झाला. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग, व्हाय आर यू सो लेट. 3 आहे, तो अलीकडे खूप अभ्यास करतोय. ही हॅज बीन स्टडिंग हार्ड रिसेंटली. 4, तो अलीकडे कामाला उशिरा येतोय. ही हॅज बीन कमिंग टू वर्क लेट रिसेंटली. 5, मुलं 7 वाजेपासून खेळत आलेली आहेत. बॉईज हॅव बीन प्लेईंग सिन्स 7 o'clock. 6, कुणीतरी माझे पैसे चोरत आलेला आहे किंवा चोरतोय. समवन हॅज बीन स्टेलिंग माय मनी. 7, कुठे आहेस तू, मी तुला आठवडाभर शोधतोय. वेअर आर यू, आय हॅव बीन लुकिंग फॉर यू ऑल वीक. 8, तुमचा मुलगा गेल्या 2 महिन्यापासून शाळा चुकवतोय. युअर सन हॅज बीन कटिंग स्कूल फॉर द लास्ट 2 months. 9, त्याला अलीकडे खूप विचित्र स्वप्न पडताहेत. ही हॅज बीन हॅविंग व्हेरी स्ट्रेंज ड्रीम रिसेंटली. 10, अलीकडे तो 15 तास काम करतोय. ही हॅज बीन वर्किंग 15 hours अ डे रिसेंटली. 11, मी दिवसभर चालत आहे, पाय दुखत आहेत माझे. आय हॅव बीन वॉकिंग ऑल डे, माय फीट आर हर्टिंग. 12 आहे, मी गेल्या 15 वर्ष इंग्रजी शिकवतोय. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर द लास्ट 15 years. 13 तासभरापासून ती बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करते. सी हॅज बीन ट्राईंग टू पुट द बेबी टू स्लीप फॉर ॲन hour. 14, मी कितीतरी तासापासून रांगेत उभा आहे. आय हॅव बीन स्टँडिंग इन द
क्यू फॉर आवर्स. विद्यार्थी मित्रांनो, हे होते प्रेझेंट टेन्स वर्तमान काळाचे 4 उपप्रकार. इंग्रजी भाषा कौशल्य भाग 8 यामध्ये आपण पास्ट टेन्स याविषयी माहिती मिळवणार आहोत आणि त्याचे 4 उपप्रकार बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या झेंडे अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.